आता इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सरकारी कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात जाऊ शकणार आहेत। आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्याचा मार्ग हा आता मोकळा झालाय। 58 वर्षांपूर्वी घातलेली बंदी आता केंद्र सरकारने उठवली आहे। केंद्र सरकारच्या निर्णयावरती मात्र काँग्रेसने जोरदार टीका केली आहे। त्यामुळे तब्बल 58 वर्षांपूर्वी ही बंदी घालण्यात आली होती, ती आता उठवण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, तब्बल 58 वर्षांपूर्वी अशा स्वरूपाची बंदी का घालण्यात आली आणि आता ती उठवली जाते, त्यावरती अर्थातच काँग्रेस सुद्धा रान उठवते, काय अधिक माहिती? अगदी बरोबर, जसं आता आपण सांगितलं 1966 साली 30 नोव्हेंबरला हा मूळ आदेश जारी करण्यात आला होता। त्यावेळेस स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्या आदेशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये गतिविधीमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेऊ नये असा तो आदेश काढण्यात आला होता। त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जमाते इस्लामी या संघटनेचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता। त्यानंतर 1970 आणि 1980 यावेळी सुद्धा असेच आदेश काढून हेच आदेश जारी करण्यात आले होते, कायम ठेवण्यात आले होते। पण आता जे केंद्र सरकारचं कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय आहे, त्या मंत्रालयातील उपसचिवाच्या सहीने हा आदेश, नवीन आदेश जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये या मूळ आदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख काढण्याचं सांगण्यात आलं आहे। यामागची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर महात्मा गांधींच्या हत्येनंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतरचा जो उपलब्ध पत्राचार आहे त्यामध्ये हे स्पष्ट दिसून येतं की तत्कालीन पंतप्रधान आणि गृहमंत्री जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची इच्छा होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचा जो सेवादल आहे तशा पद्धतीनं काँग्रेसचा सहयोगी बनून राष्ट्रनिर्मितीसाठी पॉझिटिव्ह पद्धतीनं काम करावं, विधायकी पद्धतीनं काम करावं अशी त्यांची इच्छा त्यांच्या पत्राचारातून दिसून येते। मात्र त्यावेळेस जे सरसंघचालक होते गोवळकर गुरुजी, त्यांनी विनम्रतेने या मागणीचा अस्वीकार केला होता, धुडकावून लावली होती आणि संघ आपल्या पद्धतीनं काम करत राहील असं सांगितलं होतं। त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर हा 30 नोव्हेंबर 1966 रोजी हा आदेश काढण्यात आला होता आणि त्यामुळे केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक गतिविधी आणि कार्यक्रमामध्ये दूर राहण्याचं, त्यात भाग न घेण्याचं सांगण्यात आलं होतं। अशाच प्रकारचे आदेश कित्येक राज्य सरकारांनी सुद्धा केले होते। पण आपल्याला माहिती आहे की याआधीच मध्य प्रदेश आणि हरियाणा, हिमाचल आदी राज्यांनी हा आदेश आधीच काढून त्यातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख दूर केलेला आहे। पण अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा हा आदेश कायम होता, पण आता मोदी सरकारने त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वगळला आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय।